तर मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील उड्डाणपुलाला तडे गेलेले आहे। उड्डाणपुलाच्या खालच्या भागाला तडे गेले। पुलावरील वाहतूक मात्र सुरूच आहे। महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही उपाययोजना न केल्याचा आरोप करण्यात येतोय। 2 दिवसांनंतर महामार्ग प्राधिकरणाचं पथक पुलाची पाहणी करणार आहे। त्यानंतरच पूल वाहतुकीला योग्य आहे की धोका आहे या संदर्भात स्पष्टीकरण होणार। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गोवा महामार्गावरील कणकवली येथे असलेल्या उड्डाणपुलाला तडे गेलेले पाहायला मिळतात। मी तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे जे तडे गेले आहेत ते आपण पाहू शकता की जो वरचा भाग आहे म्हणजे सर्व्हिस रोडपासूनचा वरचा जो भाग आहे त्या ब्रिजला जे तडे गेलेले पाहायला मिळतात। जवळपास 3 ते 4 फुटाचे हे तडे गेलेले पाहायला मिळतात। अजूनही ह्या मार्गावरून किंवा ह्या ब्रिजवरून वाहतूक देखील सुरू आहे, पण मात्र सर्व्हिस रोडला अनेक वाहने देखील असतात, अनेक लोकांची नागरिकांची वर्दळ देखील असते, मोठ्या प्रमाणात असते, पण मात्र अजून कोणत्याही प्रकारचे उपाययोजना मात्र प्रशासनाकडून किंवा हायवे प्राधिकरणाकडून करण्यात आले नाही। पण मात्र या संदर्भात टेक्निकल जी टीम आहे ती 2 ते 3 दिवसामध्ये सिंधुदुर्गामध्ये दाखल होणार आहे। त्यानंतर जे ब्रिज आहे ते पाहणी करणार आणि ब्रिज वाहतुकीसाठी योग्य आहे किंवा धोका आहे या संदर्भात ही स्पष्टता होणार आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।